जय श्रीराम मित्रांनो, डे 3चं चॅलेंज कंप्लीट करून मी आलो आहे सांगलीला आल्यावरती मी स्पर्धा चालू असलेल्या ठिकाणी बॅक स्टेजवरती आलो आहे. बॅक स्टेजवरती सगळ्यांचा वॉर्मअप चालू आहे. त्यानंतर हा आहे 60-65चा गट. मी आल्यावरती तो गट चालू होता, त्यामुळे तीच एक स्पर्धा मला तिथून बघायला भेटली. त्यानंतर आमच्या जिमची पण 1-2 मुलं खेळत होती या स्पर्धेसाठी. त्यांना चेअरअप करण्यासाठी मला तिकडे यावंच लागलंय. त्यांचा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर लास्ट 70 ते 75चा गट चालू होता. त्यांची पोझिंग बघितली. सगळेच नवीन खेळाडू या स्पर्धेमध्ये भाग घेतला होता. ही स्पर्धा फक्त सांगली अंतर्गतच होती, त्यामुळे नवीन खेळाडूंना चांगलं प्रोत्साहन या खेळामध्ये भेटले आहे. तर 75चा गट कंप्लीट झाल्यानंतर लास्ट गट खुला गट येतोय. खुला गटाची स्पर्धा झाल्यानंतर त्यात जे टॉप सिलेक्टेड मुलं होती प्रत्येक गटामध्ये पहिला नंबर काढलेली, त्यांची फ्री पोझिंग झाली. तर फ्री पोझिंग झाल्यानंतर सगळ्या मुलांना वरती स्टेजवरती बोलवलं आहे. शेवटचा खुला गट. या खुला गटातनं फक्त 5च मुलं सिलेक्ट झाली. ही होती ती 5 मुलं. कंपल्सरी 7 पोजेस घेतले होते तेव्हा. त्याच्यातनंच 5 सिलेक्ट केल्या जात होत्या. नंतर लास्ट जे सिलेक्टेड मुलं होती त्यांना फ्री पोझिंग करण्यात आली. म्युझिकल पोजसाठी एका मुलाने उत्कृष्ट अशी कांतारावरती पोझिंग रुटीन दाखवले. त्या कांतारा पोझिंगसाठी मस्त असा रिस्पॉन्स पण त्या मुलाला भेटलाय. लास्टला टायटल फाईटसाठी 5 मुलं सिलेक्ट झाली. त्या 5 मुलांची परत एकदा पोझिंग घेण्यात आली आहे. कंपल्सरी 7 पोजेस आहेत त्यात. आता कंपॅरिझन राऊंड चालू झालेला आहे शेवटच्या 5 प्लेयर्समधनं. टायटल फाईटसाठी या 2 मुलांचं सिलेक्शन झालंय. 104 आणि 78 ट्रंक नंबर. उत्कृष्ट अशी झुंज या स्पर्धेमध्ये बघायला भेटली. खूप टफ अशी कॉम्पिटिशन होती या दोघांसाठी.
नंतर सगळे जे 5 स्पर्धक होते त्यांना स्टेजवरती खाली येऊन पब्लिकसाठी एक फ्री पोज करण्यात आली आहे. लास्ट टायटल बघून